शॉर्ट सर्किटची ठिणगी आणि गव्हाचे पीक राख. सावरगाव जिरे इथं 3 ते 4 एकर गहू जळाला. वाशिम तालुक्यातील सावरगाव जिरे येथील शेतशिवारात वीज वाहिन्यांच्या तारांमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीमुळे उभ्या गव्हाच्या पिकाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे 3 ते 4 एकरातील गहू जळून खाक झाला असून अनेक शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. दुपारी सुमारे 1:10 सुमारास रिठाद रस्त्यालगतच्या शेतातून गेलेल्या वीज वाहिन्यांवरील लोंबकळणाऱ्या तारांमधून ठिणगी पडली. काढणीसाठी तयार असलेल्या गव्हाच्या पिकानं क्षणात पेट घेत आग वेगानं पसरली. परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ धाव घेत पाण्याच्या सहाय्यानं आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठं नुकसान झाले होते. या आगीत ओंकार वानखेडे यांचे 1.5 एकर, दत्ता सोपान वानखेडे व सीताराम सोपान वानखेडे यांचे प्रत्येकी 1 एकर तर दामोदर काळे यांचे अर्धा एकर गहू जळून खाक झालाय. तसेच श्रीराम सोपान वानखेडे यांच्या शेतातील हळदीच्या पिकासाठी बसवण्यात आलेल्या 1.5 एकरांवरील ड्रीप सिंचनाची पाईपलाईन ही जळाली. घटनेनंतर शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच आग लागल्याचा आरोप केला असून महसूल प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.